तसं पाहायला गेला तर आज आपण प्रत्येक घरामध्ये हे जे 7 घोडे किंवा 5 घोडे हे जे सिंबॉल लावलं जातं हे जे शेती आहे ते विकल्यानंतर आपण वरती प्रगती होईल आपली, पण तुम्ही काही ते सांगू शकता का की हे कसं आहे? हे जे आपण प्लॉट विकणं किंवा जमीन विकणं हे आज बोलतो आपण, पण हा जो पैसा येतो. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे गायकर सरांच्या बंगल्याजवळ आणि माझ्यासोबत आहेत इकडं अस्मिता मॅडम आहेत आणि आपला हिरो आहे रोशन भाई. तर आता बघूया आपण त्यांचा बंगला कसा आहे ते, आणि तुम्ही त्याच्याबद्दल माहिती सांगणार ना? हो, ओके. आपण आलो आहे आता गायकर सरांच्या बंगल्यावरती. सुखकर्ता बंगला हा नाव आहे आणि नावाप्रमाणेच सुखकर्ता आहे. या बंगल्यामधली माणसं सुद्धा अगदी सुखी आहेत, समृद्धीने भरलेली आहेत, पण त्याच्या मागे त्यांचे खूप काही कष्ट आहेत. म्हणजे डाऊन टू अर्थ म्हणतात ना, तशी ही सगळी घरातली मंडळी आहेत. तर आपण निघूया आणि पाहूया त्यांच्या घरामध्ये जाऊन. चला. हा गायकर सरांचा बंगला आहे सुखकर्ता. ह्यातली माणसं जी आहेत, जी आत्तापर्यंत त्यांचे जे कष्ट आहेत आणि त्या कष्टाने विघ्नहर्ताने आपल्या देवबाप्पाने, गणपती बाप्पाने, मोर्याने हे सुखकर्ता म्हणून त्यांना एक निवास बांधून दिलेला आहे. आणि त्याच्या मागचे जे कष्ट आहेत ते त्यांनी पारंपरिक म्हणजे शेतकरी असल्याने त्यांनी काही म्हणजे ॲक्टिव्हिटीजमध्ये पोल्ट्री फार्म म्हणा, शेतकरी म्हणा, नाहीतर मग झाड लागवड असं हे लोकांनी करून कष्ट करून आणि त्याच्याबरोबर शिक्षण हे सोडलेलं नाही आहे. त्यांनी शिक्षण चालूच ठेवलेलं आहे. आणि आज गायकर सरांचा प्रिन्सिपल अलिबाग शाळेवर, माध्यमिक शाळेवरती ते प्रिन्सिपल आहेत. म्हणजे हे वर्चस्व गाठण्यासाठी त्यांचे जे कष्ट आहेत, पराकाष्ठ आहेत, त्यांना तोंड नाही आहे. हॅट्स ऑफ टू दॅम. आणि त्यांचे भाऊ आहेत एक शंकर गायकर, सुनील गायकर, विश्वनाथ गायकर आणि विजय गायकर. आणि आपल्यासमोर आता प्रिन्सिपल सर स्वतः 2 शब्द सांगते. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल तुम्ही? आज आपण गणेशोत्सवानिमित्त माझ्या घरी तुम्ही आलेला आहात. अतिशय या प्रसंगी मला आनंद होत आहे की खरोखरच सद्गुणी लोकांचे पाय माझ्या घरी लागले आणि हा जो आनंदोत्सव आहे तो आनंदोत्सव आपण द्विगुणित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आज आमच्या घरी हरिपाठ आहे. त्या हरिपाठाचा तुम्ही आनंद लुटावा, त्याचा स्वाद घ्यावा एवढी विनंती मी आपणास करतो. चला, तर आता आपण आतमध्ये बघूया. सर, बंगला एकदम भारी आहे. तर सरांना पहिल्यांदाच भेटतो काय सर? होय, खूप छान वाटतं. चला आतमध्ये जाऊया आपण. वा, तर आता आपण किचनकडे जाऊया. पण मॅडम, हे जे 7 घोडे आहेत बरोबर? बरोबर. ते प्रत्येक म्हणजे याच आहे ना, कशाचं? प्रगतीचं लक्षण आहे ते. आणि दुसरं म्हणजे उत्पन्न आणि आपली प्रगती किती स्टेप बाय स्टेप पुढे जाते आहे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल संदर्भ सरच सांगू शकतील की सर प्रत्येक घरामध्ये ही वास्तूच्या प्रमाणे किंवा काय म्हणून ठेवलं जातं हे. तसं पाहायला गेला तर आज आपण प्रत्येक घरामध्ये हे जे 7 घोडे किंवा 5 घोडे हे जे सिंबॉल लावलं जातं हे एक प्रगतीचं लक्षण आहे. बरं. की जास्तीत जास्त प्रगती कशी व्हावी किंवा घरामध्ये आपलं लक्ष्मीचं वास्तव्य कसं व्हावं ह्यासाठी ते ठेवलं जातं. म्हणजे आपली प्रगती उत्तरोत्तर होत राहते, हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. सर, मी तुम्हाला परत इंटरप्ट करेन थोडं. सर, तुम्ही आता बोललात की हे 5 घोडे 7 घोडे हे प्रगतीचं लक्षण आहे. तुमची प्रगती कुठून सुरुवात झाली आणि ह्याच्या मागचं काही सांगाल का तुम्ही? आता तसं पाहायला गेलात तर माझे आजोबा
त्याचप्रमाणे माझे वडील, माझे काका, या सगळ्यांचं जे काही त्यांनी जी काही वडिलोपार्जित जे काही धन ठेवला किंवा आम्हाला प्रॉपर्टी ठेवली, त्या प्रॉपर्टीतूनच आम्ही हे सगळं केलं. पण आम्ही आजोबांनी किंवा आमच्या वडिलांनी किंवा काकांनी ठेवलेली प्रॉपर्टी कुठंही त्यातला 1 गुंठा सुद्धा विकला नाही, तर उलट आम्ही प्रॉपर्टी वाढवत गेलो. म्हणजे हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. बरं. म्हणजे आम्ही कुठं विकलं नाही, पण वाढवत गेलो. आणि आम्ही 5 भावंड, याच्यामध्ये सख्खे कोण आणि चुलत कोण हे तुम्हाला 5 जणांमध्ये ओळखता येणार नाही. माझी बांधिलकी बांधून ठेवलेत तुम्ही. आणि सर, मी अजून एक तुम्हाला विचारेन की तुम्ही आता जे शेतकरी बांधव आहेत की हे प्लॉट विकणं किंवा जमिनी विकणं, आणि त्यांना असं वाटतं की जमिनी विकल्या, प्लॉट विकलं, आपलं जे शेती आहे ते विकल्यानंतर आपण वरती प्रगती होईल आपली, पण तुम्ही काही ते सांगू शकता का की हे कसं आहे, हे जे आपण प्लॉट विकणं किंवा जमीन विकणं हे आज बोलतो आपण, पण हा जो पैसा येतो हा एखाद्या विहिरीप्रमाणे असतो. विहिरीतलं पाणी जसं पटापट 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 खाली जातं, तसं ते पाणी, जशी प्रॉपर्टी कमी कमी होत जाते. प्रगती फारशी होते, पण सगळ्यांची प्रगती होत नाही. तर ते पाणी जे आहे विहिरीतलं आटत आटत जातं, आणि मग लग्नासाठी, घरासाठी, दागिन्यांसाठी पैसे अनेक ठिकाणी संपवले जातात, आणि काळांतराने ते पैसे सगळे संपले जातात, आणि पुन्हा मारवाड्यांकडे आपण ते आपले दागिने घाण टाकलो, आणि आपलं जीवन संपूर्ण, म्हणजे जमीन पण आपली जाते आणि आपली प्रॉपर्टी पण जाते. एवढं नुकसान आपण करून शकतो. शक्यतो जमीन विकू नये. त्या जमिनीमध्ये कोणतरी उद्योगधंदे करा, कुठले तरी व्यवसाय करा, आणि स्वतःचा विकास करा, आणि सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आपण लक्ष द्यावं. चालेल, ठीक आहे. छान. थँक्यू सर, थँक्यू सो मच. चला, तर आता आपण किचनकडे जाऊया. बघा, ट्रॉली. वा, भारी जागा वाजते ना. जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा आपण ओपन करायचं, आवश्यकता नसेल तेव्हा क्लोज करायचं. बरोबर. डायनिंग टेबल. माझं स्वप्न आहे की मला असा बंगला हवा होईल ना. गणपती बाप्पा तुमच्या इच्छा झाल्या पूर्ण करेल. ना, आणि मग कसलं भारी.